जय विमिनी न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। महाराष्ट्र में ओबीसी समाज को आरक्षण देने में नजरअंदाज किया जा रहा है, इसलिए इस संबंध में आघाड़ी सरकार का निषेध करने नांदेड़ में जिलाधिकारी कार्यालय के सामने भाजपा ओबीसी मोर्चा की ओर से एक दिन का लाक्षणिक अनशन कर आंदोलन किया गया। इस आंदोलन में भाजपा ओबीसी मोर्चा के कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण या महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षपणामुळे गेलेलं आहे। उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्यासाठी अनुभवी नाहीत। मराठा आरक्षणाचं वांद करून ठेवलं, ओबीसी आरक्षण मिळत नाही, ट्रिपल टेस्ट काय यांना कळत नाही। मध्य प्रदेश सरकारला मिळालेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी एम्पिरिकल डाटा सादर केल्यामुळे मिळालं, पण मध्य प्रदेश हे भाजपचं राज्य आहे म्हणून ते मिळालं असं जर छगन भुजबळ सारखे वरिष्ठ ओबीसी नेते म्हणत असतील तर यांच्या निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे। जितेंद्र आव्हाड असो, धनंजय मुंडे असो, छगन भुजबळ असो, हे सत्तेला चिटकलेले पिपासू लोक आहेत। यांना ओबीसी आरक्षण नको आहे। ओबीसीची मतं घेऊन स्वतःचं घर भरणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण टिकवता आलं नाही। ट्रिपल टेस्टसाठी यांना सर्वे करता आला नाही। न्यायमूर्ती आनंद निरगुडेच्या नेतृत्वात तयार केलेल्या समितीला कुठलेही अधिकार आणि निधी उपलब्ध न केल्यामुळे एम्पिरिकल डाटा राज्यात तयार होऊ शकला नाही। एवढं हे नतद्रष्ट, भ्रष्ट, व्यभिचारी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला रस्त्यावर घेऊन या आमच्या प्रश्नाला निश्चित वाचा फोडू। या सरकारच्या निष्काळजी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत ओबीसीचे जातनिहाय जनगणना केलेली नाही, म्हणून आम्ही पहिल्यांदा या सरकारचा निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महानगरचे आभार मानतो की प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टी ओबीसीसाठी आंदोलन करत आहे, रस्त्यावर उतरत आहे आणि येणाऱ्या 25 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मंत्रालयावर मोर्चा आहे तर त्या ठिकाणी यावं ही एवढी विनंती करतो। दुर्लक्षित कामामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रकारे ट्रिपल टेस्ट एम्पिरिकल डाटा द्यायला पाहिजे होता तो न दिल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे। त्याच उलट मध्य प्रदेशमध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या ट्रिपल टेस्ट एम्पिरिकल डाटा तिथे त्यांनी दाखल केल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये त्यांना ओबीसीचं राजकीय आरक्षण भेटलेलं आहे। आमची अशीच मागणी आहे, ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण भेटलेलं आहे त्यांनी ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टात एम्पिरिकल डाटा दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याने सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचा ओबीसीच्या बाबतीत ट्रिपल टेस्ट एम्पिरिकल डाटा दाखल करावा अशी आमची विनंती आहे आणि लवकरात लवकर ओबीसीचं राजकीय आरक्षण आपल्याला मिळवून द्यावं ही मी त्यांना विनंती करतो। बढ़ती महंगाई के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से ग्राम विकास मंत्री हसन मुशर्रफ इनके नेतृत्व में कोल्हापुर जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। इसमें महिलाओं द्वारा जिलाधिकारी कार्यालय के सामने चूल्हा जलाकर खाना पकाया गया। साथ ही केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की और निषेध करते हुए जिलाधिकारी राहुल रेखाराव इनको निवेदन दिया गया। राज्यभर महागाईच्या विरुद्ध आंदोलन करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे आज कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी महागाई वाढते हे असह्य गरीब समाजाला जीवन जगणं असह्य झालेलं आहे, याबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। पेट्रोल डिझेलचे दर आपण बघितलेले आहेत की दररोज
काही पैशाने वाढवत जो 80 रुपयाच्या वर पेट्रोल रुपये वाढवलेला आहे, डिझेल वाढवलेला आहे आणि काल एक 8 रुपये आणि 9 रुपये अशी अतिशय कमी त्याने दरामध्ये कपात करून नागरिकांची थट्टा केलेली आहे आणि राज्य सरकारनं सुद्धा आज आम्ही 2,000 कोटी रुपयाचा तोटा सहन करून आम्ही कपात केली आहे. स्टीलचे दर, सिमेंटचे दर, परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना एक बैठक घ्यावी लागली की राज्यातली सगळी विकासाची कामं ही ठप्प झालेली आहेत. सगळ्या विकासकांनी कामं बंद केली आहेत, कंत्राटदारी कामं बंद केली आहेत. त्याचं कारण टेंडरमध्ये असलेले स्टीलचे दर, सिमेंटचे दर आणि इतर दर हे गगनाला भिडलेले आहेत आणि तोपर्यंत या फरकाबद्दल जर निर्णय होणार नाही तो आम्ही कामं चालू करणार नाही असा एक निर्णय त्यांनी घेतला होता. अकोला के बीजेपी के विधायक द्वारा सार्वजनिक बांधकाम विभाग में ठिया आंदोलन किया गया। 2014 से अकोला जिले के अकोट तेल्हारा तालुका के मार्ग का निर्माण कार्य शुरू है, लेकिन ये निर्माण कार्य कछुए की गति से चल रहा है। संबंधित ठेकेदार ने ये सभी मार्ग खोद कर रख दिए हैं, जिस वजह से आए दिन ये मार्ग पर हादसे हो रहे हैं। इसी बात को लेकर विधायक प्रकाश भारसाकले द्वारा सार्वजनिक बांधकाम विभाग में ठिया आंदोलन किया गया। 6 महिन्यानंतर शासनाने 3 मार्चला तुम्हाला टर्मिनेशनची मंजुरी दिली. आज 3 मार्च झाल्यानंतर 3 मार्च 3 एप्रिल 3 मे 3 दिवस साधारणतः 3 महिन्यानंतर टर्मिनेट केलं की नाही केलं? त्यांनी समजलं, त्यांनी फक्त शेवटचा म्हणून त्यांनी विनंती अर्ज शासनाकडे विनंती अर्ज केला किंवा आम्हाला नाही भाऊ यांनी जे काम केलेलं आहे ते काम व्यवस्थित ठेवणे, ट्रॅफिकेबल ठेवणे ही पण याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांना 120 दिवसापर्यंत करावं लागणार. कोण कसं करून द्या हे सांग. बरोबर सर. तर आमचा पहिला त्यांना ही गॅरंटी आहे का कोणाला की मंत्रालयाचे अधिकारी आणि तुमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना मॅनेज करून ते हे टर्मिनेशन ऑर्डर रिव्होक करणार आहे? आणि याच्यामध्ये षडयंत्र आहे अधिकाऱ्यांचं. हे सिरियस प्रकरण आहे, त्याच वेळेस मी इथे येऊन बसलो. सिरियस आहे. हे असं नाही आहे की नंदनवार साहेब आले, भारसाकरेला म्हणवलं, सावरकरांना म्हणवलं. शक्य नाही आहे. शक्य म्हणजे सिरियस आहे. उद्या येतो रूपांतर राम म्हणून भूषण मिळू शकते. तो पुसून काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, एवढं माझं म्हणून मात्र. ते फाईल पाहिले आहे, ते फोटो पाहिलेले आहे. पेट्रोल डीजल के सक्षम विकल्प के रूप में अमरावती जिले में बड़ी संख्या में इलेक्ट्रिक बाइक आ चुकी है, लेकिन ये इलेक्ट्रिक बाइक आरटीओ के साथ पंजीकृत नहीं होने का चौंकाने वाला मामला सामने आया है। इसलिए आरटीओ नियमाबाह्य पंजीकृत नहीं हुई इलेक्ट्रिक बाइक्स पर कल से कार्रवाई शुरू की जाएगी। ऐसे में अब इलेक्ट्रिक टू व्हीलर्स की भागदौड़ बढ़ गई है। ई बाईक्स आहेत, म्हणजे बॅटरी ऑपरेटेड मोटरसायकल. तर ई बाईकसाठी कायदेशीर तरतुदी 2 प्रकारे आहेत. ज्या वाहनांचे 25 किलोमीटरपेक्षा ताशी वेग कमी आहे, अर्थात त्याच्या बॅटरीची कॅपॅसिटी 250 वॅट आहे, तर अशा वाहनांना नोंदणीची आवश्यकता नाही आरटीओ विभागाकडून. परंतु अशा वाहनांना ARI CIRT अशा ज्या संस्था आहेत त्यांची मान्यता आवश्यक आहे. तसेच मान्य परिवहन यांचे परवानगी देखील आवश्यक आहे. आणि कायद्याची दुसरी बाजू आहे अशी आहे की ज्या 250 वॅटपेक्षा त्याची बॅटरीची कॅपॅसिटी जास्त आहे किंवा ज्या 25 किलोमीटर ताशी वेगापेक्षा जास्त धावू शकतात, तर अशा गाड्यांना नोंदणीची आवश्यकता आहे. असे जे टू व्हीलर्स आहेत ते आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये 1088 टू व्हीलर्स नोंदणी झालेली आहे. ते सर्व कायदेशीर वाहनांची नोंदणी झालेली आहे. परंतु याच्यामध्ये काही निदर्शनास अशा काही बाबी आलेल्या आहेत की त्या वाहनामध्ये 250 तर पेक्षा कमी कॅपॅसिटी असे दर्शवले जाते, परंतु ॲक्च्युअल त्याची बॅटरीची कॅपॅसिटी जास्त असते. त्या लिथियम आयनच्या बॅटरीज ज्या असायला पाहिजे त्याच्याऐवजी सबस्टँडर्ड बॅटरी असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून असे जे स्फोट्स वगैरे घडण्यासारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. तर या निमित्ताने मी असे सर्व नागरिकांनाही विनंती करतो की त्यांनी अशा गाड्या खरेदी करू नये. गाडी खरेदी करताना
याची दक्षता घ्यावी की ती म्हणजे त्या मान्यताप्राप्तच असली पाहिजे. ते ज्या डीलरकडून आपण गाडी घेतो आहे तर तो मान्यताप्राप्तच असले पाहिजे. म्हणजे ARA संस्था किंवा आमच्या परिवहन आयुक्तांची परवानगी असली पाहिजे ही खात्री करावी गाडी अशा प्रकारची टू व्हीलर खरेदी करताना. आणि जे वाहन विक्रेते आहेत त्यांनी देखील अशा इल्लिगल बेकायदेशीर पद्धतीने वाहने विकू नयेत. त्यांनी जर असं जर केलं तर आम्ही त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करणार आहोत. तर सर्व नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, कारण आपण जर अशी गाडी घेतली तर उद्या आपण फसणार आहोत. त्या वाहनांचे कुठं ना कुठं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणारच आहे. आणि विक्रेत्यांनी देखील दक्षता घ्यावी की अशा ज्या इल्लिगल पद्धतीचे जो बाईक्स आहेत, ई बाईक्स आहेत, त्याची विक्री करू नये. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. कोल्हापुर जिला प्रशासन की ओर से लोक राजा राजश्री छत्रपति शाहू महाराज इनका स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्व संपन्न हुआ. इसमें शाहू महाराज इनकी अध्यक्षता में केशवराव भोसले नाट्यगृह में सांगता समारोह में शाहू महाराज, पालक मंत्री सतेज पाटिल, ग्राम विकास मंत्री हसन मुशरीफ द्वारा अपनी बात रखी गई. सामाजिक न्याय मंत्री विश्वजीत कदम इन्होंने शाहू समाधि स्थल के लिए 8 करोड़ निधि देने का फैसला किया. इसमें जिलाधिकारी राहुल रेखाराव, पुलिस प्रमुख शैलेश बलकवड़े, आयुक्त कादंबरी बलकवड़े मौजूद थे. आपण सर्वांच्या प्रयत्नातून, माननीय मंत्री महोदयांच्या प्रयत्नातून, मार्गदर्शनाने या कृतज्ञता पर्वाची आज आपण सांगता समारोह आयोजित केलेला आहे. परंतु हे मी खात्रीने आपल्याला सांगू शकतो की ही केवळ सुरुवात आहे. स्मृती शताब्दी वर्ष अजूनही चालू आहे आणि या कृतज्ञता पर्वाच्या समारोपानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा आणि कार्याचा जागर या नवीन पिढीपर्यंतच नाही तर या असं म्हणतात देशामध्ये, देशाच्या बाहेरही आपल्याला घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. आणि यासाठीच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सुद्धा आपल्याला संपूर्ण आर्थिक आणि प्रशासकीय मदत करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे आणि त्याबद्दल या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आणि आता एक शाहू महाराजांचा अनुयायी या नात्याने मी महाराष्ट्र शासनाचा सुद्धा, आणि जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने हा शताब्दी कृतज्ञता पर्व जो वर्षभराचा कार्यक्रम त्याचं नियोजन करण्याचं जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि सगळ्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला आठवतं की त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी वर्षभराचे राबवण्याकरता एक 5 कोटीची मागणी धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे, आमच्याकडे केली होती. आम्ही बैठक सुद्धा त्या काळात घेतलेली होती. आणि मला आठवतं की करोनाचा प्रादुर्भावाचा तो काळ होता. राज्य शासनाच्या थोडीशी आर्थिक चणचण होती, परंतु एक मताने, दिलाने, एक विचाराने आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा कृतज्ञतापूर्वकाचा कार्यक्रम करायचा आहे. लागेल तेवढा निधी सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे आणि त्वरित 5 कोटीचा निधी हा आम्ही सामाजिक न्याय खात्याच्या विभागातून त्या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी तिथे वितरित केला होता. या पलीकडे आज या छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने, त्यांच्या पवित्र स्पर्शाने ही जी भूमी आज या ठिकाणी आहे या मातीमध्ये त्यांचं स्मारक व्हावं या दृष्टीने सुद्धा जिल्हा प्रशासन, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सगळी मंडळी सातत्याने धडपड करताना आम्हाला पाहायला मिळतात. 28 वर्षाच्या एकूण 48 वर्षच त्यांना मिळाली, परंतु एवढ्या वयामध्ये किती क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले,
किती समाजोपयोगी निर्णय घेतले, किती पुरोगामी विचाराचे निर्णय घेतले. मला वाटते अशा राजामुळंच खरोखर सर्व कोल्हापुराकरांना अभिमान वाटला पाहिजे की असा राजा आपल्या जिल्ह्यात जन्मला आणि त्या जिल्ह्यामध्ये आपण जन्मलो, त्याचं खरोखर ते भाग्य म्हणून आपण सर्वांनी मनामध्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आज आपण उल्लेख केला हेरवाड ग्रामपंचायतीनं आणि नंतर माणगाव. हेरवाड ग्रामपंचायतीनं या कृतज्ञपूर्व वर्षामध्ये अतिशय चांगला छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा निर्णय घेतला की आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत त्यांच्याबद्दलची कुप्रथा जी होती समाजामध्ये तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. आणि खरं आहे, आपण समाजामध्ये बघतोय की दुर्दैवानं पतीचं निधन होणं, त्या महिलेचा काय दोष आहे? ते निधन झाल्यानंतर त्याचं मंगळसूत्र काढून फेकणं, त्याचं कपाळावरचं कुंकू पुसणं, त्याच्या हातातल्या बांगड्या फेकणं, पायाची जोडवी फेकणं आणि त्या बाईला अपमानित विधवेला करणं, हे समाजामध्ये आजपर्यंत ही प्रथा सुरू झालेली होती. कुठल्याही शुभ कार्याला तिला बोलवायचं नाही. त्या सुहासनी जेव्हा असतात तेव्हा तिला बाजूला ठेवायचं आणि एका बाजूला पती मिळण्याचं दुःख आणि एका बाजूला हे अपमानित जीवन. आणि मला वाटते हेरवाड ग्रामपंचायतीचं मनापासून मला कौतुक करायचं आहे. शाहू मिलचा देखील विकास आपण करतोय, चांगला प्लॅन तयार केलेला आहे. त्या शाहू मिलला देखील मी परवा म्हटलं की उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर केलेलं आहे की शाहू मिलच्या विकासाला कुठं आम्ही कमी पडणार नाही. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक लावून शाहू मिलच्या आराखड्याला देखील मान्यता घेऊन त्याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेणार आहोत. आज हे कृतज्ञता पर्व करत असताना आपण योगायोग अनेक गोष्टींचा आपण बघतो. योगायोगाने अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत. राधानगरीला धरणाच्या पायथ्याखाली शाहू महाराजांच्या स्मृती गार्डन त्या ठिकाणी परवा शाहू महाराजांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. देशामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन देशाला मार्गदर्शक होईल अशा पद्धतीचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने या ठिकाणी घेतला. तो या कृतज्ञता पर्वाच्या दिवसामध्ये किंवा या वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतला. मागच्या वर्षी तो निर्णय का होऊ शकला नाही, कदाचित 6 महिन्याला का होऊ शकला नाही, याचा अर्थ काय की शाहू महाराजांचा विचार एवढा घट्ट आहे की हेरवाडनं सुद्धा निर्णय घेतला आणि राज्यामध्ये सन्मान्य ग्रामविकास मंत्र्यांनी मुश्रीफ साहेबांनी हा निर्णय राज्यभर लागू करण्याचा निर्णय प्रामुख्याने या ठिकाणी. अकोला में पहली बार महाराष्ट्र सरकार के सर्वश्रेष्ठ 4 पुरस्कार विजेता कलाकृति शीमा नाटक। शीमा ये नाटिका महिलाओं के एक बहुत ही नाजुक विषय पर यह नाटक है। शीमा इस समाज में निर्भया ऐसी घटनाओं को फिर से होने से रोकने का ये एक छोटा सा प्रयास है। इस नाटिका कार्यक्रम का उद्घाटन जी श्रीधर अकोला के एसपी, कार्यक्रम के अध्यक्ष विश्वनाथ शेगावकर, पूर्व तमिलनाडु प्रधान सचिव संजय खड़से सहित अन्य कार्यकर्ता इसमें मौजूद थे। फिर भी जिस प्रकार से ये उद्देश्य है कार्यक्रम आयोजन करने का, क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रयत्नातून सुरू झाला। कार्यक्रम आहे सीमा ही जी नाटिका आहे, फक्त एवढीच अपेक्षा करतो की या सीमा नाटिकामुळे आपल्या विचारांच्या सीमा आणखीन वृद्धांकित व्हाव्यात, आपण आपल्या विचारांच्या सीमा आणखीन मोठ्या कराव्यात।
मुंबई के मीरा भाईंदर में महानगर पालिका द्वारा बांधा गया धम्म सम्राट अशोक बौद्ध विहार और विपश्यना केंद्र के उद्घाटन के अवसर पर तथा बुद्ध प्रतिमाओं के अनावरण के अवसर पर मीरा भाईंदर महानगर पालिका की महापौर ज्योत्सना हसनाले इन्होंने बौद्ध पूर्णिमा के अवसर पर बौद्ध समुदाय को एक नई वस्तु दी और उन्हें बौद्ध पूर्णिमा की शुभकामनाएं दी। साथ ही पूर्व विधायक नरेंद्र मेहता सहित अन्य गणमान्य व्यक्तियों ने अपने विचार व्यक्त कर बौद्ध पूर्णिमा की शुभकामनाएं दी। राहण्यासाठी त्यांच्यासाठी व्यवस्थेची व्यवस्था केली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि सांगितलं की कुणा एखाद्या संस्थेने जबाबदारी घ्यावी आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या जे काय महानगरपालिका असेल तो काय जे खर्च असेल तो आम्ही करायला तयार आहोत। तर आम्ही लवकरच एक बुद्धविहार कृती समिती धम्म सम्राट अशोक बुद्धविहार कृती समितीचे संघटन करून एक समिती स्थापन करून त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये बुद्धविहाराची देखभाल कसं होईल, भिक्खूंची राहण्याची कशी व्यवस्था होईल आणि आपले धम्म कार्यक्रम आणि आंबेडकर जयंती बुद्ध जयंती हे कसे राबवले जातील या संघटनेमध्ये आमच्या संघटनेचे आपल्या मीरा भाईंदरमध्ये असणारे आपले नगरसेवक जरी जे शिवसेनेमध्ये असले तरी त्यांनी पण ह्या कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांना वेळोवेळी आम्ही भेटलो ते त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही काळजी करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्यांनाही त्या कार्याचा हे जातो। त्यांना सगळ्या या बौद्ध पंचायत असो भारतीय बौद्ध महासभा ह्या सगळ्यांनी ह्या कार्यामध्ये वाटा उचलला। आम्ही सुद्धा खारीचा वाटायला म्हणतो आणि हे जर केस आज पूर्ण होता ह्या सगळ्यांना या संपूर्ण बौद्ध बांधव जातो। मी त्यांना पुन्हा एकदा याच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे शब्द समजतो। धन्यवाद। हे कारण असं आहे की हे सांचीचा जसा स्तूप आहे ज्याने वेगळ्या आकाराचा असं नाही की जिथे जिथं स्तूप आहेत त्या ठिकाणी हे सगळे अशाच आकाराचे आहेत आणि त्या आकाराचा असं की कारण त्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी मेडिटेशन करता आलं पाहिजे, ध्यानसाधना करता आली पाहिजे, विपश्यना करता आली पाहिजे अशा आशयानं असे विहार बांधले जातात आणि म्हणून या ठिकाणी इथला जो बौद्ध बांधव आहे तो येईल, ध्यानधारणा करेल आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून जी ज्ञानवृद्धी आहे ती ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून अशाच प्रकारची वास्तू या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे जी बुद्धिझमला अनुसरून आहे आणि म्हणून त्याच्या प्रकारची वास्तू बांधण्याचा आम्हीच त्यांना विनंती केली होती। तशा प्रकारची वास्तू या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। बुद्ध जयंती के अवसर पर इतना सुंदर मतलब साक्षात आप कह सकते हैं कि जब भगवान की प्रतिमाएं हमारे घर में इतना शांति का माहौल बना देती है तो उनकी अपने आप में स्थापना और उनके दर्शन का हमेशा लाभ मीरा भाईंदर के सभी लोगों को मिलेगा, सभी बौद्ध जन के अनुयायियों को मिलेगा और हम सभी को मतलब इसका पूरे दर्शन का लाभ मिलेगा। तो मुझे लगता है सिर्फ मीरा भाईंदर ही नहीं संपूर्ण मुंबई या महाराष्ट्र में मैं बोलूं तो यहाँ सभी बौद्ध अनुयायी और जितने लोग भगवान गौतम बुद्ध जी के विचारों को मानते हैं वो यहाँ आएंगे तो उन्हें एक अलग ही वातावरण मिलेगा। यहाँ पर बुद्ध मूर्तीचं स्थापना करण्यात आलेली आहे। सर्व समाज बांधव आणि इथले सर्व प्रतिष्ठित आमचे माजी आमदार, माझे महापौर डिंपल मेहताजी, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी बुद्ध विहार बनलेलं आहे। त्याच्या ज्ञानार्जन करण्याचं शुभ पवित्र कार्य या स्तूपामध्ये केलं जाईल। या ठिकाणी असलेले सर्व मीरा भाईंदर शहरवासियांना या ठिकाणी मेडिटेशन सेंटर उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचा लाभ सर्व जनता घेईल अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या वतीने धम्म सम्राट अशोक बुद्धविहार बांधण्यात आले आहेत। तर या शहराचे माजी आमदार मेहता साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया। साहेब, या ठिकाणी आज असं बुद्धाचं स्तूप बांधण्यात आलं, त्याबद्दल काय सांगा? मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आज बुद्ध पौर्णिमाची सर्वांना शुभेच्छा देतो, बुद्धचरणी वंदना करतो। या शहरासाठी आज सोन्याचा दिवस आहे। अनेक वर्षापासून बौद्ध समाजाची मागणी होती की ह्या शहरामध्ये बुद्ध विहार व्हावं, एक चांगली वास्तू व्हावी आणि गौतम बुद्धांची प्रतिमाची स्थापना व्हावी। यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालू होते। 2017 साली आम्ही मान्य देवेंद्र फडणवीसजींना साक्षी ठेवून हे आश्वासित केलं होतं या समाजाला की आम्ही नक्की ही वास्तू बांधू आणि आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्या कार्याला निमित्त ठरलो आणि आम्ही ही वास्तू चांगली या ठिकाणी बांधली आणि भविष्यात ह्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होणार आहे। येणारे जे बौद्ध समाजाची नवीन पिढी आहे त्यांना या बुद्ध विहाराच्या माध्यमातून संस्कार मिळणार आहेत, आपले
रीतिरिवाज काय आहेत, आपले पूर्वजांचं म्हणणं काय, गौतम बुद्धांचे विचार काय, या बुद्ध विहारच्या माध्यमातून सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. आणि फक्त बुद्ध समाजात नाही तर इतर सर्व समाजांनासुद्धा आज अभिमान वाटतो की या शहरामध्ये चांगली वास्तू झालेली आहे आणि भविष्यात ह्याचा फायदा सर्वांना होईल. मुंबई के जे ग्रैंड मेडिकल कॉलेज से MBBS की परीक्षा में 15% ओपन कैटेगरी से प्रथम श्रेणी में पास होकर नांदेड़ के डॉक्टर आदित्य वसंतराव वाघमारे, इन्होंने अपने माता पिता का नाम रोशन कर समाज के सामने एक नया आदर्श रखा है. अपने कामयाबी का श्रेय महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और अपने माता पिता को देने वाले डॉक्टर आदित्य वाघमारे, इनको भविष्य में MD मेडिसिन करके समाज की सेवा करनी है. ऐसी बात उन्होंने लॉर्ड बुद्धा टीवी पर कही. जय भीम. मी डॉक्टर आदित्य वसंतराव वाघमारे. माझं MBBS ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जिजिबा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स भायखळा मुंबई इथून झालं आहे. आमचा MBBSचा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. इथून पुढं मला आता 1 वर्षाची इंटर्नशिप आणि त्यानंतर मला PGची एक्झाम द्यायची आणि मी MD मेडिसिन करण्याचा MD मेडिसिन करण्याचा माझा इंटरेस्ट आहे. आणि या सर्व यशाचं श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे आईवडील आणि ज्या सर्वांचे मला आशीर्वाद होते त्या सर्वांना मी देऊ इच्छितो. आणि इथून पुढं जिथं मला जिथं मला शक्य होईल तिथं मी माझ्या पेशंट्सला ट्रीट करण्याचा आणि लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. अभ्यासासाठी किती वेळ देत होता तो? अभ्यासासाठी एक अराउंड दिवसात समजा 13 ते 14 तास मला वेळ जायचा सलग, कॉलेज वगैरे सगळं करून. मी वसंत शामराव वाघमारे, समतानगरमध्ये इथं माझं वास्तव्यास आहे. शिवाजी विद्यालय सिडको येथे मी लिपिक या पदावर गेल्या 30 वर्ष पण कार्यरत आहे. माझ्या मुलाच्या लहानपणापासूनच त्याची शिक्षणाची जी ओढ होती त्याच्यामध्ये त्याची आवड जी दिसायची आणि त्यानं हे सगळं मेहनतीनं 2017मध्ये ओपन कोट्यामधून 15% MBBSला त्यांनी स्वतःचा मेहनतीवर नंबर लागला. या सगळ्यासाठी बाबासाहेबांनी जे शिक्षणाची दारं बहुजन समाजाला उघडी करून दिली त्याचं हे यश आहे. आणि त्याच्या यशामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत, परिवार संपूर्ण. याच्यामागे थोरा मोठ्याचे आशीर्वाद आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहेत. आदित्यकडे अभ्यासाकडे कसे लक्ष देत होता तुम्ही? ज्यावेळेस शाळा संपल्याच्या नंतर मी ड्युटीहून घरी यायचा तर त्याला अभ्यासासाठी जितका वेळ देता येईल किंवा त्याच्यासोबत राहता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि त्याची आई मी नसताना त्याची आई रात्री उशिरा पण त्यासोबत बसणं, त्याचा अभ्यास घेणं आणि सकाळी त्याच्या अभ्यासासाठी जी काही मदत लागते त्याला पुन्हा प्रिपेअर होण्यासाठी त्याच्यामध्ये त्याच्या मम्मीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.